लोकभ्रम आणि सामाजिक वास्तव. महानंदा ही एक नगरवधू वेश्या होती. समाजात अशा व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टिकोन नेहमीच दूषित असतो. जिवंत असताना समाजाने तिला तिच्या व्यवसायावरून पारखले, परंतु तिच्या अंतर्मनातील भक्तीकडे मात्र दुर्लक्ष केले. माणसं जिवंत असेपर्यंत त्यांच्या कर्मातील उणीवा शोधतात आणि गेल्यानंतर त्यांच्या मोठेपणाची चर्चा करतात. हा मानवी स्वभाव महानंदाच्या बाबतीतही दिसून येतो. निस्सीम शिवभक्तीचा ध्यास. महानंदा जरी राजदरबारात नृत्य करण्यासाठी जात असली तरी तिचे हृदय महादेवाच्या चरणी अर्पण झाले होते. तिची भक्ती एवढी प्रबळ होती की शिवदर्शन घेतल्याशिवाय किंवा रुद्राक्षाला स्पर्श केल्याशिवाय ती आपल्या दिवसाची सुरुवात किंवा कोणतेही कार्य करत नसे. तिच्यासाठी तिचा देह हा केवळ उपजीविकेचे साधन होता, पण तिचा आत्मा पूर्णपणे शिवमय झाला होता. भक्तीचा अनोखा आविष्कार. महानंदाच्या भक्तीचा प्रभाव केवळ माणसांवरच नाही तर तिच्या सानिध्यात असलेल्या मुक्या प्राण्यांवरही झाला होता. तिच्याकडे एक कुत्रा आणि एक माकड होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने त्या प्राण्यांच्या गळ्यातही रुद्राक्ष घातले होते आणि ते प्राणी तिच्यासोबत शिवनामाच्या गजरात जणू तल्लीन होऊन वावरत असत. तिच्या या विलक्षण गुणांमुळेच जे लोक तिला केवळ एका वेश्येच्या नजरेतून पाहत होते त्यांनाही तिच्यातील महान शिवभक्ताचे दर्शन होऊ लागले. निष्कर्ष. कर्मापेक्षा भाव श्रेष्ठ. महानंदाची ही गोष्ट आपल्याला शिकवते की एखाद्याचे बाह्य कर्म काय आहे यापेक्षा त्याच्या अंतःकरणातील भाव किती शुद्ध आहे हे महत्त्वाचे असते. जगाच्या नजरेत ती वेश्या असली तरी महादेवाच्या नजरेत ती एक थोर भक्त होती. म्हणूनच आजही तिचे नाव आदराने घेतले जाते. गैरसमज. समाजात असा समज असतो की विशिष्ट व्यवसायातील व्यक्ती आध्यात्मिक असू शकत नाही. सत्य. भक्ती हा पूर्णपणे वैयक्तिक आणि मानसिक विषय आहे. महानंदाच्या व्यवसायाचा तिच्या अंतर्मनातील श्रद्धेशी संबंध जोडणे हे चुकीचे आहे. ती तिचे कर्म, नृत्य, उपजीविका करत होती, पण तिची निष्ठा शिवावर होती. यात कोणताही चमत्कार नाही, तर हे एका खंबीर मानवी स्वभावाचे लक्षण आहे. 2. प्राण्यांच्या गळ्यातील रुद्राक्ष आणि त्यांचे वागणे. चमत्कार वाटावा असा भाग. प्राणी देवाची भक्ती करतात किंवा माणसासारखे नाचतात. वास्तववादी दृष्टिकोन. प्राणी हे सवयीचे गुलाम असतात. जर महानंदा रोज शिवपूजन करत असेल आणि त्या दरम्यान विशिष्ट नाद, घंटा किंवा टाळ वाजत असेल तर तिच्यासोबत राहणारे कुत्रा आणि माकड त्या वातावरणाशी जुळवून घेतात. त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष असणे हा महानंदाच्या प्रेमाचा आणि सवयीचा भाग आहे. त्याला दैवी चमत्कार म्हणण्यापेक्षा प्राण्यांचे मानवी सानिध्यातील अनुकूलन म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल. 3. जिवंतपणी निंदा आणि मृत्यूनंतर थोरवी. सामाजिक वास्तव. हे मानवी मानसिकतेचे एक कटू सत्य आहे. माणूस जोपर्यंत समोर असतो तोपर्यंत समाज त्याच्या चुका किंवा ज्याला समाज चूक मानतो ते शोधण्यात मग्न असतो, पण मृत्यूनंतर त्याच व्यक्तीच्या चांगल्या गुणांचे उदात्तीकरण केले जाते. महानंदाच्या बाबतीतही हेच घडले. तिच्या निधनानंतर लोकांना तिच्या निस्सीम श्रद्धेची जाणीव झाली. सामाजिक वास्तव आणि व्यवसायाची साखळी. महानंदाचा व्यवसाय हा तिच्यासाठी लहानपणापासून किंवा परिस्थितीमुळे ओढवलेली एक अपरिहार्यता होती. एकदा अशा व्यवसायात अडकल्यानंतर त्या काळातील सामाजिक चौकटीत बाहेर पडणे कठीण होते. ती आपला देह उपजीविकेसाठी वापरत असली तरी तिचे मन मात्र पूर्णपणे शिवाच्या चरणी अर्पण झाले होते. ही एका अशा व्यक्तीची गोष्ट आहे जी चिखलात असूनही कमळासारखी निर्मळ राहण्याचा प्रयत्न करत होती. 2. भविष्याचे आकलन की निरीक्षणाची शक्ती. गावात कोणाचे मरण होणार आहे हे तिला आधीच समजायचे असे लोक म्हणत. याला चमत्कार म्हणण्यापेक्षा महानंदाची सूक्ष्म निरीक्षण शक्ती म्हणता येईल. जो माणूस शांत असतो आणि भक्तीत तल्लीन असतो त्याची एकाग्रता वाढते. आजूबाजूच्या घटना, लोकांचे आरोग्य आणि वातावरणातील बदल टिपण्याची तिची क्षमता इतरांपेक्षा जास्त असावी, ज्यामुळे लोक तिला भविष्यवेत्ती समजू लागले. 3. भगवंताच्या आगमनाची आस. महानंदाच्या मनात एक मोठी खंत आणि इच्छा होती. तिला आपल्या व्यवसायाची जाणीव होती, म्हणूनच तिला वाटायचे की माझा उंबरठा अपवित्र आहे, इथे देव कसा येईल. तरीही ती हार मानत नव्हती. तिचा हा नित्यनेम आणि रोजची प्रार्थना ही केवळ पूजा नव्हती, तर तो तिचा आत्मविष्कार होता. ती देवाला आळवणी करत होती की हे शिवा, माझ्या व्यवसायाकडे न बघता माझ्या भावाकडे बघून एकदा तरी या उंबरठ्यावर पाऊल ठेव. 4. लोकांचा दुहेरी दृष्टिकोन. समाजात 2 प्रकारचे लोक होते. एक जे तिला तिच्या व्यवसायावरून वाकड्या नजरेने पाहत होते, जे केवळ शरीर पाहतात, आणि दुसरे जे तिच्यातील भक्ती पाहून तिला चांगल्या नजरेने पाहत होते,
जे आत्मा पाहतात. महानंदा या दोन्ही नजरांच्या कात्रीत सापडली होती, पण तिचे लक्ष मात्र केवळ तिसऱ्या डोळ्यावर म्हणजेच शिवावर होते. एके दिवशी त्या नगरात एका थोर वैष्णव भक्ताचे शिवभक्ताचे आगमन झाले. हे साधक एका मोठ्या तीर्थक्षेत्रातून आले होते आणि त्यांची ख्याती सर्वदूर पसरली होती. त्यांना त्या नगरात काही दिवस मुक्काम करायचा होता. गावकऱ्यांनी त्यांचं स्वागत केले आणि त्यांना गावातील सर्वात मोठ्या मंदिरात किंवा श्रीमंत सावकाराच्या वाड्यात राहण्याची विनंती केली. 2. निवासाची अनोखी अट, परंतु त्या साधकाने एक वेगळीच अट घातली. ते म्हणाले, मला कोणत्याही महालात किंवा मंदिरात राहायचे नाही. मला अशा ठिकाणी राहायचे आहे जिथे राहणारी व्यक्ती निस्सीम शिवभक्त असेल, ज्या वास्तूमध्ये 24 तास शिवनामाचा वास असेल आणि जिथे मला सात्विक अन्न मिळेल अशाच घरी मी मुक्काम करेन. 3. सामाजिक विरोधाभास आणि लोकांचा इशारा गावकऱ्यांसमोर मोठा प्रश्न पडला. शेवटी काही लोकांनी धाडस करून महानंदाचे नाव सुचवले, पण सोबतच इशाराही दिला. महाराज, महानंदा ही एक शिवभक्त आहे हे खरे, पण ती व्यवसायाने वेश्या आहे. तिच्या घरी जाणे म्हणजे तुमच्यासारख्या थोर महात्म्याच्या चारित्र्याला बट्टा लागण्यासारखे आहे. लोक काय म्हणतील याचा विचार करा. 4. साधकाचा तिसऱ्या टप्प्यातील तर्क गावकऱ्यांचे बोलणे ऐकून तो साधक शांतपणे हसला. त्याने दिलेले उत्तर समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारे होते. तो म्हणाला, ती व्यवसायाने काय करते याच्याशी मला देणे घेणे नाही. मला तिच्या शरीराशी किंवा व्यवसायाशी कर्तव्य नाही. मला केवळ तिच्यातील शिवभक्ती आणि तिथल्या वातावरणाशी मतलब आहे. जर तिचे हृदय शिवमय असेल तर तिच्या घरचा उंबरठा कोणत्याही मंदिरापेक्षा पवित्र आहे. लोकांच्या निंदेची पर्वा न करता केवळ भक्तीचा सुगावा घेत त्या साधकाने महानंदाच्या घरचा पत्ता विचारला आणि ते तिथे जाण्यास निघाले. तर्कशुद्ध परीक्षण. वैश्यनाथाचे आगमन आणि महानंदाची भावसमाधी. तो तेजस्वी तरुण, ज्याला लोक वैश्यनाथ म्हणून ओळखत होते, अखेर महानंदाच्या घरासमोर येऊन थांबला. त्याच्या हातातील तो गूढ नकाशा आणि त्याचा रुबाब पाहून महानंदाच्या दारात उभा असलेला माकडही शांत झाला. साक्षात शिवाचे दर्शन. महानंदा दारात उभी राहून त्याच्याकडे एकटक पाहतच राहिली. तिला आश्चर्य वाटले. त्या तरुणाचे दिव्य रूप, त्याच्या डोळ्यांतील करुणा आणि त्याच्या अस्तित्वातील तो शांत भाव पाहून महानंदाला कशाचेच भान राहिले नाही. क्षणभर तिला वाटले की तिच्या रोजच्या प्रार्थनेचे फळ तिला मिळाले आहे. समोर उभा असलेला तो तरुण नसून साक्षात महादेव तिच्या घराकडे चालून आले आहेत. तिच्या मनात दाटून आलेले भाव तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. अवतीभोवतीचा बदललेला भाव, त्याच्या आगमनाने तिच्या अंगणातील वातावरणच बदलून गेले. धुपाचा सुगंध अधिकच तीव्र झाला. दिवे अधिक प्रखरतेने उजळले आणि भिंतीवरील शिवभक्ती निवास हे नाव जणू सजीव झाले. तिचा पाळीव कुत्र्याही त्या तरुणाकडे एका वेगळ्याच श्रद्धेने पाहू लागला. भक्ती आणि वास्तवाचा संघर्ष. स्वतःला सावरत पण थरथरत्या आवाजात तिने विचारले, महाराज, क्षमा असावी, पण हे एका वेश्येचे घर आहे. मला वाटते आपण वाट चुकला आहात. तुमच्यासारख्या महात्म्याचे पाऊल या उंबरठ्यावर पडणे योग्य नाही. वैश्यनाथाचे स्मित आणि उत्तर, तिचे ते दिनवाणे शब्द ऐकून तो तरुण, तो वैश्यनाथ किंचित हसला. त्याच्या हसण्यात कोणताही उपहास नव्हता, तर फक्त अपार प्रेम आणि स्वीकार होता. तो अत्यंत शांतपणे म्हणाला, महानंदा, मी वाट चुकलेलो नाही. मी तुझ्याकडेच आलो आहे आणि फक्त तुझ्यासाठीच आलो आहे. आनंदाचा महापूर. त्याचे ते शब्द ऐकून महानंदाच्या आनंदाला पारावर राहिला नाही. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिला काय बोलावे, काय करावे काहीच सुचेना. ज्या ईश्वराची ती आयुष्यभर आराधना करत होती, तो आज स्वतः तिच्या दारात उभा होता. तिच्यासाठी तो क्षण मोक्षापेक्षा कमी नव्हता. त्याच्या रूपाने तिला साक्षात शंकराचेच दर्शन घडले होते. भक्त महानंदा आणि वैश्यनाथ. एक कठीण परीक्षा आणि अट. महानंदाच्या दारात उभा असलेला तो तेजस्वी तरुण वैश्यनाथ किंचित हसला. त्याच्या स्मित हास्याने महानंदाच्या मनात साक्षात शिवाचे बिंब निर्माण झाले होते. मी तुझ्याकडेच आलो आहे हे त्याचे शब्द ऐकून महानंदा भावसमाधीत गेली. पण तिला काय माहीत की तिच्या निस्सीम भक्तीची आता खरी परीक्षा सुरू होणार होती. पहिली अट, निष्ठा आणि पातिव्रत्य. महानंदा त्या दिव्य आनंदाच्या डोहात बुडलेली असतानाच वैश्यनाथाने आपले शब्द अतिशय गंभीरपणे उच्चारले. त्याची पहिली अट मांडताना तो म्हणाला, महानंदा, मी तुझ्याकडे आलो आहे हे खरे आहे, पण माझी एक अट आहे. मी जोपर्यंत या घरात आहे तोपर्यंत तुझ्या मनात कोणत्याही दुसऱ्या परपुरुषाची इच्छा निर्माण व्हायला नको.
तुझी निष्ठा फक्त माझ्यावरच असायला हवी. महानंदाने क्षणभरही विचार न करता श्रद्धेने उत्तर दिले, स्वामी, आपण जोपर्यंत या घरात आहात तोपर्यंत तुम्हीच माझे सर्वस्व आहात. माझे मन केवळ तुमच्या चरणीच अर्पण असेल. कड्याची मोह आणि मोहभंग त्याच्या त्या तेजस्वी रूपात तिला साक्षात शंकरच दिसत होते. त्याची ही अट स्वीकारल्यानंतर महानंदाचे लक्ष त्याच्या डाव्या हाताकडे गेले. त्याच्या हातामध्ये एक अतिशय सुंदर हिरेजडित कडं चमकत होतं. ते कडं पाहून महानंदा मोहित झाली. तिच्या मनात मोह निर्माण झाला की नाही हे माहीत नाही, पण भक्तीच्या भरात तिने विचारून टाकले, हे कडे किती सुंदर आहे, ते मला द्यायला चालेल का? तिचा तो प्रश्न ऐकून वैश्यनाथ पुन्हा किंचित हसला, पण या हसण्यात एक वेगळीच खोली होती. तो म्हणाला, महानंदा, तू जेव्हापासून माझी अट स्वीकारलीस तेव्हापासून तू माझी पत्नी झालीस, आणि जेव्हा तू माझी पत्नी झालीस तेव्हा हे कडं तुझंच आहे. जोपर्यंत मी या घरात आहे तोपर्यंत मी तुझा पती आणि तू माझी पत्नी. दुसरी अट, प्राणलिंगाची जबाबदारी आणि जीवघेणी अट. हे बोलून वैश्यनाथाने आपल्या झोळीतून एक अत्यंत तेजस्वी गूढ असे शिवलिंग बाहेर काढले. ते शिवलिंग पाहताच महानंदाला साक्षात शिवाचे तेज जाणवले. वैश्यनाथाने आपली दुसरी आणि सर्वात कठीण अट मांडली, हे माझे प्राणलिंग आहे. माझे प्राण याच शिवलिंगामध्ये आहेत. हे शिवलिंग आणि हे कडे हे दोन्ही मी तुझ्याकडे अमानत म्हणून ठेवतोय. पण एक लक्षात ठेव, या शिवलिंगाला काहीही व्हायला नको. याला जर काहीही झालं तर मलाच काहीतरी झालं आहे असं तू समज. परीक्षा आणि भक्तीचा स्वीकार. वैश्यनाथाचे हे शब्द ऐकून महानंदाच्या पोटात खड्डा पडला. तिला क्षणभर वाटले की देव जणू तिची परीक्षाच घेत आहे. इतका मोठा मोह कडे आणि इतकी मोठी जबाबदारी प्राणलिंग एकाच वेळी तिच्या समोर आली होती. पण तिच्या मनात भक्तीचा आणि आनंदाचा महापूर आलेला होता. तिने त्या तेजस्वी शिवलिंगाकडे पाहून एक खोल श्वास घेतला. तिने विचार केला, जर हा तरुण मला साक्षात शंकर वाटत असेल तर त्याच्या प्रत्येक शब्दाचा मान ठेवणे हे माझे कर्तव्य आहे. तिने त्या दोन्ही गोष्टींचे महत्त्व समजून घेतले आणि वैश्यनाथाच्या दोन्ही अटी मान्य केल्या. तिने अतिशय आदराने त्याला होकार दिला आणि त्याच्या स्वागतासाठी घरात बोलवून घेतले. तिच्या मनात एक नवीन भाव निर्माण झाला होता. हा केवळ पती पत्नीचा संबंध नव्हता, तर भक्ती आणि आराधनेचा एक नवीन अध्याय होता. महानंदाने त्या दोन्ही गूढ गोष्टींना आपल्या पवित्र पूजेच्या कोनाड्यात सुरक्षित ठेवले आणि तिच्या समोर उभा असलेला वैश्यनाथ तिला अधिकच दिव्य वाटू लागला. भक्त महानंदा आणि वैश्यनाथ. भक्ती आणि युक्तीचा संगम. वैश्यनाथ आणि महानंदा घरात प्रवेश करताच अंगणात जमलेले लोक एकमेकांशी कुजबुजू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि भीतीचे मिश्र भाव होते. ते म्हणत होते, हा साधासुधा माणूस नक्कीच नाही. महानंदाच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी साक्षात देवच मानवी रूपात आले आहेत. शंकराचा फोटो काढण्याची अट. घरात प्रवेश करताच वैश्यनाथाची नजर समोरच भिंतीवर असलेल्या महादेवाच्या जुन्या फोटोकडे गेली. तो फोटो पाहताच त्याने एक क्षणही विचार न करता अनुरागाने, प्रेमाने पण ठामपणे महानंदाला सांगितले, महानंदा, आपण घरात प्रवेश करण्यापूर्वी एक अट घातली होती, ती आठव. माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार तुझ्या मनात यायला नको. अगदी या फोटोतील देवाचा सुद्धा नाव तू घेऊ नकोस. म्हणून हा फोटो इथून लगेच काढून टाक. वैश्यनाथाचे हे शब्द ऐकून महानंदाचे तोंड बारीक झाले. ती क्षणभर स्तब्ध झाली. ज्या महादेवाची ती आयुष्यभर आराधना करत होती त्याचा फोटो काढणे तिच्यासाठी कठीण होते. तिच्या डोळ्यात पाणी आले. पण तिने युक्ती केली. तिला आठवले की वैश्यनाथाने आपले प्राणलिंग तिच्याकडे अमानत म्हणून ठेवले आहे. महानंदाची युक्ती आणि प्रश्न. ती वैश्यनाथाकडे पाहून अत्यंत शांतपणे आणि आदराने म्हणाली, स्वामी, आपण जसं म्हणाल तसंच होईल. मी महादेवाचं नाव घेणार नाही, पण तुमचा आत्मलिंग, जे शिवलिंग तुम्ही माझ्याकडे ठेवले आहे, त्याची पूजा मी करू शकते का नाही? ते तर तुमचं शिवलिंग आहे, नाही का? तिचा तो प्रश्न ऐकून वैश्यनाथ पुन्हा किंचित हसला. त्याच्या स्मित हास्यात यावेळी तिची प्रशंसा होती. तो म्हणाला, महानंदा, तू खरोखरच हुशार आहेस. तू माझ्या शब्दांचा अर्थ बरोबर समजून घेतलास. हो, तू त्या शिवलिंगाची पूजा नित्य भावने करू शकतेस. विश्रांती आणि भक्तीचा नवीन अध्याय. हे बोलून वैश्यनाथ विश्रांती घेऊ लागला. महानंदाने त्या शिवलिंगाला सुरक्षित जागी ठेवले. आता तिची दिनचर्या बदलली होती. ती रोज सकाळी उठून त्या शिवलिंगाची पूजा अत्यंत भावानं आणि प्रेमानं करू लागली. तिची भक्ती आधीपेक्षा अधिक प्रबळ झाली होती, कारण आता तिच्यासमोर तिचं प्राणलिंग होतं. भक्तिमय वातावरण आणि गावकऱ्यांचे कुतूहल. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले.
महानंदाच्या घरातून रोज सकाळी आणि संध्याकाळी घंटेचा नाद आणि स्तोत्रांचे पठण ऐकू येऊ लागले. तिच्या अंगणात आता रोज दिवे लागत होते. धूपाचा सुगंध सर्वत्र पसरत होता. गावकऱ्यांना आश्चर्य वाटू लागले. महानंदाच्या भक्तीचा हा नवीन आविष्कार पाहून त्यांना कळाना की हे घर आहे का देऊळ. गावकऱ्यांमध्ये अजूनही कुजबूज चालूच होती. काहींना वाटायचे की महानंदाला मोक्ष मिळणार आहे, तर काहींना वाटायचे की हे सर्व एका दिवसाचे आहे. पण महानंदा मात्र त्या कुजबुजापासून दूर आपल्या प्राणलिंगाची सेवेत मग्न होती. भक्त महानंदा आणि वैश्यनाथ, एक कठीण विरह आणि जीवघेणी परीक्षा. महानंदाच्या घरात वैश्यनाथाचे आगमन होऊन 3 दिवस झाले होते. ते 3 दिवस महानंदासाठी स्वर्गापेक्षा कमी नव्हते. त्या घरातून रोज सकाळी आणि संध्याकाळी घंटेचा नाद आणि स्तोत्रांचे पठण ऐकू येत होते. हे घर आहे का देऊळ, असा प्रश्न विचारणाऱ्या गावकऱ्यांचे कुतूहल शिगेला पोहोचले होते. शेवटचा दिवस आणि निरोपाचे शब्द. शेवटी 4थ्या दिवशी वैश्यनाथाच्या जाण्याची वेळ आली. त्याने आपली झोळी आवरायला सुरुवात केली. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीचेच स्मितहास्य होते, पण महानंदाच्या मनात एक खोल भीती निर्माण झाली होती. तो अत्यंत शांतपणे म्हणाला, महानंदा, 3 दिवस कधी संपले कळलंच नाही. आज माझा इथला शेवटचा दिवस आहे. माझे काही महत्त्वाचे काम बाहेर राहिले आहे, ते मी जाऊन पूर्ण करतो. मी येईपर्यंत तू माझ्या जाण्याची पूर्ण तयारी करून ठेव. आपण घातलेल्या अटींचे पालन करणे हे तुझे कर्तव्य आहे. महानंदाचा विरह आणि भक्ती. वैश्यनाथाचे हे शब्द ऐकून महानंदाचे तोंड बारीक झाले. तिचे मन दुःखाने भरून आले. ती मना विचार करू लागली, माझ्या आयुष्यातले हे शेवट दिवस पाहिजे होते. साक्षात शिवाचे अस्तित्व ज्याच्या रूपाने माझ्या दारात आले, त्याच्यासोबत घालवलेले हे क्षण परत मिळणे तयार शक्य नाही. तिने मनापासून खरोखरच त्यांची सेवा केली होती. पत्नी म्हणून नव्हे तर एक निस्सीम भक्त म्हणून तिने आपले सर्वस्व त्यांच्या चरणी अर्पण केले होते. आज तो शेवटचा दिवस होता. वैश्यनाथ घराच्या बाहेर पडले आणि महानंदा त्यांना दारापर्यंत निरोप देण्यासाठी गेली. तिच्या डोळ्यात पाणी होते. सुन्न मन आणि भक्तीतील तल्लीनता. वैश्यनाथ गेल्यानंतर महानंदाने आवराआवर चालू केली. तिचे मन सुन्न होते. काहीतरी आपल्यासमोर लांब जात आहे अशी भीती तिला वाटत होती. तिचे हात चालत होते, पण मन मात्र वैश्यनाथाच्या आठवणींत गुंतलेले होते. तिने आपली आवराआवर पूर्ण केली आणि त्या दिव्य प्राणलिंगासमोर बसली. तिने पुन्हा एकदा भक्तिभावाने आरती केली, घंटेचा नाद केला. त्या प्राणलिंगाकडे पाहून तिने आपले डोळे मिटले आणि नामस्मरणात तल्लीन झाली. भक्तिभावात मग्न असताना तिला डोळा कधीला कळत नाही. ती पूर्णपणे शांत झाली, जणू काही काळ थांबला आहे. अचानक आलेले संकट. अचानक हवेत काहीतरी बदल झाला. धुपाचा सुगंध जाऊन एका वेगळ्या जळण्याचा वास येऊ लागला. महानंदा नामस्मरणात मग्न असल्यामुळे तिला काहीच कळले नाही आणि अचानक घराला आग लागली. काही गावकऱ्यांनी धूर पाहिला आणि ते जोरात ओरडू लागले. आग झपाट्याने पसरू लागली. महानंदाच्या पूजेच्या कोनाड्यात ठेवलेल्या दिव्यातून ती आग लागली होती की आणखी कोठून हे कळले नाही, पण आग भीषण होती. महानंदा नामस्मरणात मग्न होती. तिला आजूबाजूला काय चालले आहे याची काहीच जाणीव नव्हती. तिचे मन फक्त वैश्यनाथाच्या आणि प्राणलिंगाच्या विचारात होते. आग तिच्याजवळ पोहोचली होती. महानंदाची जीवघेणी भक्ती. एक अग्निपरीक्षा. महानंदा भक्तिभावात मग्न असतानाच तिच्या घराला अचानक आग लागली. भीषण अग्नीने तिच्या घराला वेढले होते. आगीच्या त्या तीव्र उष्णतेने आणि जळण्याच्या वासाने महानंदाला अचानक शुद्धी आली. शुद्धीवर येणे आणि माकड कुत्र्याला वाचवणे. शुद्धीवर येताच महानंदाने पाहिले की तिचे घर आगीच्या भीषण ज्वाळांमध्ये अडकले आहे. धुवाने सर्वत्र अंधार झाला होता. क्षणभर ती घाबरली, पण लगेच तिला तिच्या पाळीव माकड आणि कुत्र्याची आठवण झाली. ते मूक प्राणी या आगीत अडकले असतील या विचाराने तिला कशाचेच भान राहिले नाही. ती गडबडीने घरातून बाहेर पडली. तिने पाहिले की माकड आणि कुत्रा एका कोपऱ्यात घाबरून लपले होते. महानंदाने जीवाचा आकांत करून त्या दोघांना सुरक्षित बाहेर काढले. तिने त्या दोघांना दाराबाहेर आणून सोडले. विश्वनाथाच्या प्राणलिंगाची आठवण स्वतः बाहेर पडताच महानंदाने पाहिले की तिच्या घराला मोठा अग्नी लागला होता. आग झपाट्याने पसरत होती. गावकऱ्यांनी धूर आणि ज्वाळा पाहिले होते आणि ते मदतीसाठी धावत येत होते. महानंदा दारात उभी राहून जळत असलेल्या घराकडे बघत होती. तिच्या डोळ्यात पाणी होते. ती विचार करत होती, वैश्यनाथ मला सांगून गेले होते की मी येईपर्यंत तू माझ्या जाण्याची तयारी करून ठेव.
आपण घातलेल्या अटींचे पालन करणे हे तुझे कर्तव्य आहे. तिच्या मनात त्या दिव्य प्राणलिंगाची आठवण झाली. अचानक तिच्या डोक्यात एक भयानक विचार आला. विश्वनाथ तिला सांगून गेले होते, महानंदा, हे माझे प्राणलिंग आहे. माझे प्राण याच शिवलिंगामध्ये आहेत. या शिवलिंगाला काहीही व्हायला नको. याला जर काहीही झालं तर मलाच काहीतरी झालं आहे असं तू समज. जेव्हा या शिवलिंगाला काही होईल तेव्हा मी राहणार नाही. आतुरता आणि जीव घेणा निर्णय हे शब्द तिच्या कानात घुमू लागले. महानंदाला कशाचेच भान राहिले नाही. तिने विचार केला, जर हा तरुण मला साक्षात शंकर वाटत असेल तर त्याच्या प्रत्येक शब्दाचा मान ठेवणे हे माझे कर्तव्य आहे. तिच्या मनात भक्तीचा आणि आनंदाचा महापूर आलेला होता. तिने त्या जळत असलेल्या घराकडे पहिले आणि एक जीव घेणा निर्णय घेतला. ती मोठ्या आतुरतेने पुन्हा घरात जाऊ लागली. गावकऱ्यांनी तिला पाहिले आणि ते जोरात ओरडू लागले, महानंदा, आग खूप भीषण आहे. घरात जाऊ नकोस, तू मरशील. गावकऱ्यांनी धावत जाऊन तिला अडवले. तिचे हात धरून तिला बाहेर ओढू लागले. पण महानंदा कोणाचेही ऐकायला तयार नव्हती. ती जीवाचा आकांत करून ओरडत होती, मला सोडा, मला आत जाऊ द्या. माझे स्वामी माझे शिवलिंगात आहेत. मला माझं कर्तव्य पार पाडत आहे. ते शिवलिंग माझे प्राण आहेत. जर त्याला काही झाले तर माझे स्वामी राहणार नाहीत. गावकऱ्यांनी तिला अडवून धरले होते, पण महानंदा फळाचा प्रयत्न करत होती. तिची भक्ती, तिचा विरह आणि तिचा विश्वास या सर्व गोष्टींमुळे तिला एक वेगळेच बळ मिळाले होते. ती गावकऱ्यांच्या ताकदीला टक्कर देत होती. आग तिच्या जवळ पोहोचली होती. महानंदाच्या घराला भीषण आग लागली होती. गावकऱ्यांनी तिला जळत असलेल्या घराकडे बघत उभी असलेली पाहिली होती आणि ते तिला वाचवण्यासाठी धावत आले होते. त्यांनी तिला अडवून धरले होते, पण महानंदा कोणाचेही ऐकायला तयार नव्हती. तिची भक्ती आणि तिचे कर्तव्य या सर्व गोष्टींमुळे तिला एक वेगळेच बळ मिळाले होते. गावकऱ्यांना हिस्सा देऊन आत पळून जाणे तिचीही जीवघेणी परीक्षा होती. ती जीवाचा आकांत करून ओरडत होती, मला सोडा, मला आत जाऊ द्या. गावकऱ्यांनी तिला अडवले, पण महानंदाने आपले दोन्ही हात गावकऱ्यांच्या ताकदीला टक्कर देत सोडवले. तिने गावकऱ्यांच्या हाताला हिस्सा जोरदार धक्का दिला आणि ती कोणालाही न जुमानता आगीच्या भीषण ज्वाळांमध्ये पळून गेली. गावकऱ्यांना आश्चर्य वाटले आणि ते धावत जाऊन तिला अडवले, पण महानंदा आग झपाट्याने पसरली होती, त्यामुळे ती कोणालाही दिसली नाही. शिवलिंग उचलता येईना झाले. महानंदा आगीच्या ज्वाळांना तोडत त्या दिव्य प्राणलिंगासमोर पोहोचली. आग तिच्या जवळ पोहोचली होती. उष्णता असह्य होती. धुवाने सर्वत्र अंधार झाला होता. पण महानंदाच्या मनात फक्त विश्वनाथाच्या आणि प्राणलिंगाच्या विचारात होते. तिने त्या शिवलिंगाकडे पाहून आपले डोळे मिटले आणि नामस्मरणात तल्लीन झाली. तिने शिवलिंगाला उचलण्याचा प्रयत्न केला, पण विशेष म्हणजे ते शिवलिंग मोठे झाले होते किंवा जड झाले होते. महानंदाला ते उचलता येईना झाले. तिने आपली पूर्ण ताकद लावली, पण शिवलिंगाला थोडं बी हलवता येईना. तिची भक्ती आणि तिचे कर्तव्य या सर्व गोष्टींमुळे तिला एक वेगळेच बळ मिळाले होते. शिवलिंगाला मिठी मारून सुख समाधी शिवलिंग उचलता येईना झाले, म्हणून महानंदाने आपले दोन्ही हात शिवलिंगाभोवती वेढले. शेवटी त्याने शिवलिंगला मिठी मारून तिथेच बसले. ती नामस्मरणात तल्लीन झाली, जणू काही काळ थांबला आहे. आग तिच्या जवळ पोहोचली होती. उष्णता असह्य होती, पण महानंदा शांत आणि सुखी होती. तिचे मन फक्त विश्वनाथाच्या आणि प्राणलिंगाच्या विचारात होते. ती पूर्णपणे शांत झाली, जणू काही काळ थांबला आहे. तिची ही जीवघेणी परीक्षा होती. गावकऱ्यांचे कुतूहल आणि साक्षात शंकराने कुशीत बोलवले. काही गावकऱ्यांनी धूर पाहिला आणि ते जोरात ओरडू लागले. आग झपाट्याने पसरू लागली. महानंदा नामस्मरणात मग्न असल्यामुळे तिला काहीच कळले नाही. आग तिच्या जवळ पोहोचली होती. तिची ही जीवघेणी परीक्षा होती. गावकऱ्यांना आश्चर्य वाटले आणि ते धावत जाऊन तिला अडवले, पण महानंदा आगीच्या ज्वाळांमध्ये अडकली होती, त्यामुळे ती कोणालाही दिसली नाही. गावकऱ्यांमध्ये अजूनही कुजबूज चालूच होती. काहींना वाटायचे की महानंदाला मोक्ष मिळणार आहे, तर काहींना वाटायचे की हे सर्व एका दिवसाचे आहे. पण महानंदा मात्र त्या कुजबुजापासून दूर आपल्या प्राणलिंगाची सेवेत मग्न होती. मूळ कथेमध्ये शंकर आले, ते परीक्षा घ्यायला शंकराने जाळ लावलं होतं. गावकऱ्यांना आश्चर्य वाटले आणि ते धावत जाऊन तिला अडवले, पण महानंदा आगीच्या ज्वाळांमध्ये अडकली होती, त्यामुळे ती कोणालाही दिसली नाही. लोकांना वाटले साक्षात शंकराने त्याला कुशीत बोलवले आहे. भक्त आणि देव एकच झाले.
गावकऱ्यांनी तिला अडवून धरले होते, पण महानंदा फळाचा प्रयत्न करत होती. तिची भक्ती, तिचा विरह आणि तिचा विश्वास या सर्व गोष्टींमुळे तिला एक वेगळेच बळ मिळाले होते. महानंदा ही एक अशी भक्ती होती जिच्या आयुष्यात भक्तीचा गोडवा होता. तिचे विचार, कर्म हे सर्व काही भक्तीने भरलेले होते. आपल्या फक्त प्रेमापोटी आणि एकनिष्ठ वचण्यासाठी महानंदाने स्वतःचे प्राणार्पण केले. हे तिचे कृत्य भक्तीच्या अत्यंत उच्च पातळीवरचे होते. मोक्ष मिळवणे हे प्रत्येक जीवाचे स्वप्न असते आणि महानंदालाही मोक्ष मिळाला. हे केवळ तिच्या भक्तीमुळेच शक्य झाले. भक्ती ही अशी शक्ती आहे जी आपल्याला जीवनातील कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्याची ताकद देते. महानंदाने हे सिद्ध केले. कोणतेही काम जेव्हा आपण एकनिष्ठेने आणि आपले परम कर्तव्य म्हणून पार पाडतो, तेव्हा साक्षात ईश्वर देखील आपल्या दारी चालून येतो. महानंदाच्या या कथेतून आपल्याला हेच शिकायला मिळते की देवभक्ताची जात, धर्म, पंथ किंवा लिंगभेद कधीच बघत नाही. तो पाहतो तो फक्त भक्ताचा निर्मळ भाव आणि अढळ निष्ठा. महानंदाने आपल्या वचनासाठी आणि स्वामींच्या प्राणलिंगासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. आगीच्या ज्वाळांमध्ये तिने घेतलेली ती सुख समाधी म्हणजे भक्त आणि भगवंत एकरूप झाल्याचेच प्रतीक आहे. आपल्या स्वधर्माप्रमाणे आचरण करणे आणि कर्तव्याचे पालन करणे हाच मोक्षाचा खरा मार्ग आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे, याचीसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. महानंदाने आपल्या निष्ठेने तो शेवटचा दिवस खरोखरच गोड केला. मंद्रुपचे माऊली तुमच्या या विचाराने कथेला एक अतिशय सखोल आणि आध्यात्मिक परिमाण दिले आहे. तुम्ही मांडलेला हा 3 दिवसांचा दृष्टिकोन मानवी आयुष्याचे सार सांगणारा आहे. त्याची मांडणी अधिक प्रभावीपणे खालीलप्रमाणे करता येईल. आयुष्याचे 3 दिवस आणि अंतिम सत्य. या कथेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे देव महानंदाकडे केवळ 3 दिवसांसाठी आला होता. हे 3 दिवस म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आपले संपूर्ण आयुष्यच आहे. 1. पहिले पाऊल बालपण वजा निरागसता आणि खेळात जाणारा काळ. 2. दुसरे पाऊल तरुणपण, कर्तव्याची आणि मोहाची परीक्षा घेणारा काळ. 3. तिसरे पाऊल म्हातारपण, शेवटच्या प्रवासाची तयारी करण्याचा काळ. आपल्यालाही शेवटी आपल्या मूळ गावाला म्हणजेच त्या परमात्म्याकडे परत जायचे आहे. हे 50 ते 60 वर्षांचे आयुष्य म्हणजे प्रवासातील एक छोटीशी विश्रांती आहे. या थोडक्या काळातील सुखदुःखासाठी आणि मोहासाठी आपण आपल्या जन्मोजन्मीचे पुण्य वायफळ घालवता कामा नये. मंद्रुपचे माऊली सांगतात त्याप्रमाणे साक्षात देवाचे नामस्मरण करा, त्याचे चिंतन करा. जेव्हा आपण आपले कर्तव्य आणि भक्ती एकनिष्ठेने पार पाडतो, तेव्हाच आपला हा शेवटचा दिवस गोड होतो. व्हिडिओसाठी समारोप, आउट्रो. मंडळी, हे आयुष्य म्हणजे केवळ 3 दिवसांची वारी आहे. या वारीत भक्तीचा पाथेय सोबत ठेवा. विनाकारण थोडक्या सुखासाठी अनंत काळाची शिदोरी संपवू नका. असेच जीवनाचे मर्म सांगणारे विचार आणि कथा ऐकण्यासाठी मंद्रुपचे माऊली चॅनलशी जोडून राहा. व्हिडिओ शेअर करून हा संदेश घराघरात पोचवा. रामकृष्ण हरी. 3 दिवसांची वारी पूर्ण झाली आज. अग्नीच्या कुशीत मोक्षाचा साज.